नमस्कार, मी शर्यू. परत एकदा तुमचं स्वागत आहे डायटिंग डायरीमध्ये. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, कारण गौरी गणपती आपल्या घरी आलेले आहेत. ढोल ताशांचे आवाज येत आहेत. अतिशय उत्कृष्ट असं वातावरण आहे आणि ह्या उत्कृष्ट वातावरणामध्ये एक वेगळी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे आणि ती आहे तंबोली. आता बऱ्याच जणांना हे नाव माहीत नसेल आहे, ऐकलेलं नसेल आहे. हा पदार्थ वेगळा आहे कारण हा पदार्थ साऊथकडचा आहे. साऊथमध्ये हा त्यांच्या आहारामध्ये रेग्युलर घेतला जातो आणि हा कुक केला जात नाही आणि त्यामुळे हा अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे आणि आज आपण तो पदार्थ पाहायचा आहे. आता तंबोली म्हटलं तर वेगळ्या पद्धतीने केला जातो. ते कैरीचं बनवतात, आवळ्याचं बनवतात, ओव्याच्या पानापासून अशी वेगळ्या प्रकारे ती तंबोली बनवली जाते आणि आज आपण बनवणार ती आवळ्याची. अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आणि अतिशय उत्कृष्ट लागणारा असा हा पदार्थ आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन B6 अशा आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. मिनरल्समध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, आयर्न असं भरपूर मिळतं. त्याचबरोबर भरपूर फायबर आणि भरपूर प्रोटीन मिळतं. आता ही जे तंबोली आहे ती शरीरासाठी कशी उपयुक्त आहे तर भरपूर आपल्या जे काही हार्ट डिसीजेस असतात त्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. त्याचबरोबर इन्सुलिन सिक्रेट करायला मदत करतं. काहींना जखम झाली असेल तर ती जखम भरून काढण्यासुद्धा मदत करतं. इन्फ्लेमेशन आहे ती रिड्यूस करण्याचं काम करतं. वेट लॉससाठी अतिशय छान आहे. डायजेशनसाठी अतिशय छान आहे. काही कॅन्सरपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. काही अल्सर आहेत ते सुद्धा कमी करण्यास मदत करतं. स्किनसाठी अतिशय छान आहे. हेअरसाठी अतिशय उत्कृष्ट आहे. आपल्या आईज आहेत त्यांची हेल्थ छान ठेवतं. अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारी ही तंबोली आज आपण पाहणार. चला तर पाहूया आवळ्याची तंबोली. इथे मी आवळा बारीक कट करून घेतलेला आहे, बी काढून टाकलेला आहे. ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर दही घेतलेलं आहे. एक मिरची कट करून घेतली. त्यानंतर मीठ, धणा पावडर आणि जिरा पावडर. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणी लागणार. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे साहित्य सर्व घेऊया. आता आपण आवळ्याची तंबोली बनवतोय त्यामुळं सर्वप्रथम आपण आवळा ह्याच्यामध्ये घेऊया. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया आपण ओलं खोबरं 2 ते 3 चमचे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत धणा जिरा पावडर. आता खरं तर साऊथमध्ये धणा जिरा पावडर ह्याच्या तंबोलीमध्ये घातलं जात नाही, त्याने वरून फोडणी देतात. आपण इथं थोडंसं फोडणी देणार नाही आहे त्यामुळं आपण धणा जिरा पावडर ह्याच्यामध्येच घालतो. त्यानंतर एक मिरची आपण घालतोय. त्याच्यानंतर मीठ चवीनुसार. आता हे थोडंसं आपण बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. थोडंसं घालायचं आपल्याला पाणी. आता हे बारीक वाटून आपण घेऊया. छान असं आता हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दही. दही 3 ते 4 चमचे. जर दह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. इथे मी 4 चमचे बास होत आहेत. आता हे परत आपण मिक्सरला लावून घेऊया. छान असं आपली ही तंबोली तयार झालेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया. अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे. अतिशय उत्कृष्ट लागणारा आहे. साऊथमध्ये सर्रास बनवला जातो. आता ह्या तंबोलीवरती ते काय करतायत की वरून फोडणी दिली जाते, त्यामुळे आपण इथं फोडणी देणार नाही आहोत. थोडंसं गार्निशिंग करूया पुदिन्याच्या पत्त्याने. थोडंसं त्याच्यावरती स्प्रिंकल करूया आपण जिरा पावडर. अशी उत्कृष्ट आपली ही तंबोली तयार आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय हेल्दी अशी आपण एक पदार्थ पाहिला आणि ते तंबोली. चला मग ह्याच्यासाठी तर लाईक बनतंय, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचा जो व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील. आणि असंच नेहमी हसत राहा, खेळत राहा. निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा. थँक्यू.